नमस्कार, माझं अति स्वागत आहे. आज आपण साठे काकांच्या घरी आलो जळगावला. तर साठे काका, तुम्ही ज्या नाना महाराजांनी तुम्हाला जी सेवा दिली आहे, जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. परमपूज्य नाना महाराजांना साष्टांग नमस्कार. आम्ही साठे घराणं हे नानांचे एकनिष्ठ सेवक आहेत. 1974 पासून आमचा नानांशी संबंध आला आहे. नाना जळगावला आपल्या घरी बळीराम पेठेत वास्तव्याला यायचे. वर्षातनं 2दा यायचे. 8-8 दिवस साधारण राहायचे. त्यावेळेस सेवेचा आनंद मिळायचा. नंतर त्यांनी हळूहळू आमच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करून घेतल्या. त्यात नामस्मरण करणे, नंतर त्यांना इंदोरला जाऊन त्यांची वेगळ्या वेगळ्या प्रकारची सेवा होणे. वहीमध्ये माझ्याजवळ हे सगळ्याच्या सगळं लिहिलेलं आहे. साधारण 1978 पासून, जानेवारी 78 पासून नानांनी कशा प्रकारचे जप करून घेतले, गुरुमंत्राचा जप किती केला, गायत्रीचा जप किती केला, दिगंबराचा जप किती केला, हे सगळं तारीखवार त्याच्यात लिहिलेलं आहे. काका, आणि बाजूला नोट्स आहे, जरा त्याच्याबद्दल सांगा ना. नानांनी वेळोवेळी मार्तंड महिमेची पारायण करायला सांगितली होती. पहिले जेव्हा नानांचं दर्शन झालं तेव्हा सगळ्यात पहिले नानांनी गणपती अथर्व शीर्ष आणि घोरात कष्टात याच्यावरती जास्त भर दिला होता. त्यांनी रोज 108 वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायला लावलं होतं. आणि हा कार्यक्रम बरेच वर्ष चालला. 8-10 वर्ष रोज 108 वेळेला गणपती अथर्व शीर्ष आणि 108 वेळेला घोरात कष्टात यांचं नानांनी पारायण करून घेतली. मार्तंड महिमेची खूप पारायणं केली. नानांचा सर्वसाधारणपणे गायत्रीवरती जास्त भर होता. नानांनी गायत्रीची पण भरपूर माझ्याकडनं सेवा करून घेतली. जवळजवळ 3 पुरश्चरण गायत्रीची नानांनी तयार करून घेतली. पण नानांनी त्याच्यासाठी रोज इतकीच संख्या केली पाहिजे असं कधी सांगितलं नाही. रोज जितक्या माळा होतील, 51 माळा, 50 माळा, 55 माळा, अशा प्रकारच्या माळा, साधारणपणे 101 माळांपर्यंत काही काही वेळेला गायत्रीची त्यांनी साधना करून घेतलेली आहे. दिगंबराचा जपसुद्धा त्यावेळेस करून घेतला. नानांनी 1978 8 सप्टेंबर 1978 इंदोरला दत्त जयंतीचा कार्यक्रम होता. त्यावेळेस माझे आईवडील दत्त जयंतीकरता इंदोरला गेले होते. मला काही जाता आले नाही, कारण घरी कोणीतरी हवे होते. तर नानांनी तारेने मला तिथे ताबडतोब बोलवून घेतले होते. तार पाठवली होती आणि तार आली जळगावला आणि लागली दुपारच्या गाडीने मी इंदोरला गेलो. इकडे दादा काका, इकडे लिहून ठेवलंय ना तुम्ही? हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. श्री दत्त जयंती 8 सप्टेंबर 1978 श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम इंदोर येथे तारेने बोलावणे, 5 दिवस नंतर सेवा घडली. अशा प्रकारे सगळंच्या सगळं मी तेव्हा तारीखवार सगळं लिहून ठेवलेलं आहे. काका, हे एवढं हे लिहिलेलं आहे, काय आहे हे सगळं? रोज किती माळा त्यांनी करवून घेतल्या त्याचं लिहिलेलं आहे. या आता 9 सप्टेंबरला गुरुमंत्राच्या माळा करून घेतल्या आहे, गायत्रीच्या माळा करून घेतल्या आहे. 10 सप्टेंबरला गुरुमंत्राच्या माळा केल्या आहे, नंतर गायत्रीच्या माळा केल्या आहे. हे कुठल्या वर्षाचं आहे? हे सप्टेंबर 78चं आहे. अच्छा, सप्टेंबर 1978चं हे सगळं लिहिलेलं आहे. आणि बहुतेक करून बऱ्याच वर्षापर्यंत हे सगळं लिहिलेलं आहे. नंतर नानांच्या इथे 6/2/1979 येथे नागपूर येथे सोमयाग झाला होता. त्या सोमयागासाठी सुद्धा नानांनी बोलवलेलं होतं. तेव्हा परमपूज्य श्री कृष्णराव बापट शास्त्री हे यजमान होते आणि त्यांना अग्नीची सेवा त्यावेळेस नानांनी दिली होती. पण त्यावेळेस नानांनी एक मोठं सेवा माझ्याकडनं करवून घेतली. ती म्हणजे सोमयागाचा जो अग्नी असतो तो बैलगाडीतून वाहून न्यायचा असतो. सोमयागाचा अग्नी हा कार्यालयातून मी आणि माझे एक साथीदार आम्ही दोघांनी मिळून बैलाच्या रूपात गाडीला जोत्याच्या ठिकाणी आम्हाला बांधलं होतं आणि आम्ही दोघांनी मिळून ती बैलगाडी ओढत बापट शास्त्रींच्या घरापर्यंत घेऊन गेलो होतो. हे सगळ्याच्या सगळं माझ्याजवळ
तारीखवार सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तिथून आम्ही कारंजा इथे आलो. ही 14 तारीख होती, 14/2/79. कारंजा येथे नानांच्या बरोबर आलो होतो. त्यावेळेस बाबासाहेब तराणेकर यांचे सासरे हट्ट धरून बसले होते की नाना मला महाराजांचं दर्शन घडावं. तर त्या दिवशी नानांनी त्या ठिकाणी सगळ्यांनाच नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन करावून दिलेलं होतं. नंतर हा जो सोमयाग झाला त्यावेळेस गुरुप्रतिपदेच्या दिवशी आदल्या दिवशी नानांनी अमावस्याला सांगितलं होतं की उद्या सकाळी एक यती येतील, त्यांचं सगळ्यांनी मिळून पूजन करायचं आहे. तर ते यती आले होते आणि त्या यतींच्या जवळ मला उभा राहायचा योग आला होता. सगळ्यांची दर्शनं झाल्यानंतर त्या यतींनी त्यांच्या गळ्यात असलेला हार, फुलांचा हार, तो माझ्या गळ्यात घातला आणि ती तारीख होती 13/2/79 माघ वद्य प्रतिपदा. नंतर भरपूर सेवा नानांनी करून घेतली. जळगावला 24/4/79 रोजी संध्याकाळी नाना आपल्या घरी आले होते आणि 27ला ते मुंबईला गेले. हे सगळंच्या सगळं माझ्याजवळ वहीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. 6 ऑगस्ट रोजी इंदोर येथे जाणे झाले होते. त्या दिवशी नागपंचमीचा उत्सव होता. या उत्सवामध्ये भंडाऱ्याचा मोठ्या पंक्ती बसायच्या. त्यावेळेस पूज्य नाना त्या पंक्तीतून फिरायचे आणि त्यावेळेस नानांवरती चौरी ढाळायला सुद्धा मला मिळाली होती आणि ती तारीख होती 6 ऑगस्ट 1979. काका चौरी म्हणजे काय असतं? चौरी म्हणजे भगवंतावरती एक केसाची चांदीची बनवलेली एक असं हे असते, हां, धाग्यांनी बनवलेली ती चौरी ढाळायची असते. अच्छा, म्हणजे जसं आपलं गुरुद्वारामध्ये गुरुद्वारामध्ये वगैरे करतात तशा प्रकारची चांदीची चौरी ती मला नानांवरती ढाळायला मिळाली होती. नानांनी बऱ्याच प्रकारच्या सेवा या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत. जळगाव येथे 22/2/81 ते 24/2/81 पर्यंत जळगाव येथे श्री दत्तयागाचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस एक मोठं पटांगण होतं. त्या पटांगणावरती आम्हाला सगळ्यांना नानांची सेवा करायला मिळाली होती. तेव्हा इथे त्या पटांगणाच्या बाजूलाच महाजन काका, औरंगाबादकर काका, गद्रे काका वगैरे सगळे राहायचे. ते आराधना नावाची बिल्डिंग तिथे होती आणि त्यांच्या समोरच रिंग रोड म्हणायचे त्याला. आणि त्या रिंग रोडवरती त्या ठिकाणी ही मोठीच्या मोठी दत्तयागाची साधना झाली होती. त्यावेळेस रावेरकरचे मुकिंबुवा यांना कीर्तनासाठी बोलवलेलं होतं आणि उत्तम प्रकारचं कीर्तन झालं. त्यानंतर नानांना आम्ही वाजत गाजत ओंकारेश्वर मंदिर जळगावला आहे तिथे आणलं होतं. तेव्हा नाना ओंकारेश्वर मंदिराच्या आत जाऊन गुडघ्यावर बसून नानांनी ओंकारेश्वरच्या मंदिराला, त्या महादेवांना नमस्कार केलेला तो फोटोसुद्धा आपल्याजवळ अजून आहे. नंतर 1980 डिसेंबर येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने नानांची सेवा करायला मिळाली. अनेक प्रकारच्या सेवा नानांनी करून घेतल्या आहेत. आतापर्यंत जवळजवळ 400 ते 450 पर्यंत गुरुचरित्राची पारायणं नानांनी वेळोवेगळी करून घेतलेली आहे. आणि हे सगळेच्या सगळे 7600 श्लोक हे मुखोद्गत आहेत माझ्या. परंतु नानांनी सांगितलं आहे गुरुचरित्राच्या पोथीत प्रत्येक ओळीवर बोट ठेवल्याशिवाय पोथी वाचायची नाही. त्याप्रमाणे आज पण मी नानांची आज्ञा पाळतो आहे आणि त्या प्रकारेच गुरुचरित्राचीही पारायणं होतात. दरवर्षी साधारणपणे 11 पारायणं होतात. परंतु आता वयोमानाप्रमाणे ते होत नाही, म्हणून एखादं पारायण तरी वर्षातून करायचा प्रयत्न करतो. नानांचं मार्तंड महिमेची पारायणं मात्र भरपूर होत राहतात. या ठिकाणी बघा भरपूर काय काय केलं आहे. रुद्र एकादशनी केलेली आहे. नंतर नानांनी एकदा आज्ञा केली होती की लघुरुद्र तुम्ही एकट्याने करायचं आहे. तेव्हा सकाळी 4 वाजताच लघुरुद्र म्हणजे रुद्रपठणासाठी बसलो तर रात्री 8-8:30 वाजेपर्यंत रुद्रपठण झालं होतं. 121 आवर्तनं त्या दिवशी केली गेली होती. आणि या 21 आवर्तनाची अशी महती आहे की मला त्या एवढ्या तासामध्ये मला मांडी पण बदलवावी लागली नाही, मला पाण्याची तहान लागली नाही, मला बाथरूमला जावं लागलं नाही,
काहीच करावं लागलं नाही. फक्त माझे आई आणि वडील मधून मधून तिथे यायचे. दत्तमूर्तीवरती तो अभिषेक होता आणि ते आईवडील येऊन पाणी त्या घागरीमध्ये ओतून ठेवायचे आणि जलाभिषेक केला गेला. आणि खूप अशा प्रकारची चांगली सेवा नानांनी करून घेतली आहे. नंतर रोज सकाळी उठून जेव्हा नवीन घरात राहायला आलो तेव्हा रोज आम्ही 1987 साली नवीन घरात राहायला आलो तेव्हा एक औदुंबराचं झाड लावायला नानांनी सांगितलं होतं आणि त्याला रोज 108 प्रदक्षिणा घालायच्या होत्या. आजपर्यंत रोज नियमाने 108 प्रदक्षिणा त्या औदुंबराला घातल्या जातात आणि नानाच हे सगळं करवून घेतात. अथर्व शीर्षावरती नानांचा फार भर होता, कारण आम्ही साठे कुटुंब हे गणपत्य आहोत. त्यामुळे गणपतीची उपासना नानांनी करायला सांगितली होती. तसं पाहायला गेले तर नानांनी मला दत्ताचीच उपासना दिलेली आहे, पण नाना म्हणायचे तुम्ही गणपती आहात तर तुम्ही गणपतीची उपासना करा. आता जवळजवळ 25 वर्ष झाले रोज 51 वेळा गणपती अथर्व शीर्ष, नंतर नानांनी सांगितल्याप्रमाणे 51 वेळाला घोरात कष्टात आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे 51 वेळा दत्तमाला मंत्राचा पाठ रोज करवून घेतात नाना. तसंच 11 वेळेला मारुती स्तोत्र आणि 11 वेळेला रामरक्षा याचं सुद्धा पाठांतर नाना रोज करवून घेत आहेत. आणि जवळजवळ 25 वर्ष झाले याच्यात खंड पडू दिलेला नाही. नानाच हे सगळं करून घेतात. त्यामुळे इतक्या वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं आजारपण आलं नाही, खोकला नाही, ताप नाही, कोणत्याही प्रकारची औषधाची गोळी अजूनपर्यंत लागलेली नाही आहे. आणि हे सगळं परमपूज्य नानांच्या कृपेनेच घडतं आहे. हे सगळं जे लिहून ठेवलं आहे हे जवळजवळ 25 वर्षापर्यंत सगळंच्या सगळं लिहिलेलं आहे. नानांनी गणेश पुराणसुद्धा माझ्याकडनं वाचवून घेतलं आहे. नंतर रामपंचायतनाचं जे गीत रामायणाचे आहे बालाजी तांबे यांनी लिहिलेलं पुस्तकसुद्धा नानांनी माझ्याकडनं वाचून घेतलं आहे. आणि अशा प्रकारे भरपूर साधना नानांनी वेळोवेळी करून घेतली. आमचं सगळं घराणंच नानांचं आहे. माझं लग्न झालं त्याची पहिली अक्षर नानांनाच दिलेली होती. त्यामुळे आम्ही सगळे नानांचेच आहोत. नानांची असीम कृपा आमच्या घराण्यावरती आहे. माझे चुलत भाऊ, माझे काका काकू या सगळ्यांवर नानांची असीम कृपा आहे. माझ्या मुलींचे जन्म नानांच्या समोरच झालेले आहेत. त्यामुळे माझ्या मुलींवरती पण नानांची असीम कृपा आहे. नाना जेव्हा माझ्या मुली लहान होत्या नानांच्या समोरच त्यांचे जन्म झाले तेव्हा नानांनी त्यांना मांडीवर पण खेळवलं आहे. तसंच त्यांची नावं पण नानांनीच ठेवलेली आहे. मोठीचं नाव अर्चना ठेवलं आहे आणि लहानीचं नाव भक्ती ठेवलं आहे. मोठीचा जन्म 76चा आहे तर लहानीचा जन्म 78चा आहे. दोघींची जन्म त्यांच्यासमोरच झालेले आहेत. त्या मोठी मुलगी 9वीत असताना आणि लहान मुलगी 7वीत असताना 91 सालची गोष्ट आहे. नानांना इंदोरला बरं नव्हतं, पण आम्हाला असं वाटत होतं की नानांनीच मुलींना अनुग्रह द्यावा, कारण मला, माझ्या आईला, माझ्या वडिलांना नानांचाच अनुग्रह होता. माझ्या बहिणीला सुद्धा अनुग्रह घ्यायचा राहिला होता. मग 91 साली माझ्या वडिलांना थोडं बरं नव्हतं. मग इथून गाडी करून वडील, आई, वडील, बहीण आणि दोन्ही मुली या इंदोरला गेल्या. आणि इंदोरला तराणेकर आई म्हणजे नानांच्या सुनबाई यांना सांगितलं की आमच्या या नातींना अनुग्रह घ्यायचा आहे. तर म्हणे नानांना बरं नाही आहे, पण मी विचारते. मग त्या नानांच्याकडे गेल्या आणि नानांना सांगितलं, नाना श्रीखंड्याच्या मुली आल्या आहेत, त्यांना अनुग्रह हवा आहे. त्या दिवशी नानांना ताप होता. तरी ते नाना म्हणाले, हो वा वा, श्रीखंड्याच्या मुली आहेत ना, आम्ही नक्की अनुग्रह देऊ, आम्हाला स्नान घाला. म्हणून दुसऱ्या दिवशी नानांनी स्नान केलं आणि माझ्या दोन्ही मुली, माझा भाचा आणि माझी बहीण कांचन या चौघांना नानांनी यथावकाश अनुग्रह दिला. तेव्हा माझ्या मुलीचं मोठी मुलगी 9वीत होती आणि लहान मुलगी 7वीत होती. आणि अशा रीतीने आमच्या सगळ्या कुटुंबावरतीच नानांची अशा प्रकारची कृपा आहे आणि आजही ती तशीच आहे. माझे जावई, दोन्ही जावई आणि माझ्या तिन्ही नाती यांनासुद्धा पूज्य बाबासाहेब तराणेकर यांच्याकडून अनुग्रह मिळाला आहे आणि तो 2011ला मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही सगळेच्या सगळे नानांच्या घराण्यातलेच आहोत आणि नाना हे आम्हाला आजोबासारखेच आहेत आणि आजोबांसारखंच नानांनी आमच्या सगळ्यांवरती प्रेम केलं आहे. आणि आज नाना जरी नसले तरी नानांची छाया ही रोज आमच्याबरोबर आहे. 13 वर्षापासून नाना एक संदेश लिहून घेत आहेत. मी पहिला नवीन
मोबाईल 2010ला विकत घेतला तेव्हापासून नानांनी मला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं की मी तुला रोज एक मेसेज देत जाईल, तो तू लिहून घे आणि तो पाठवत जा. याप्रमाणे आज 13-14 वर्ष झाले. रोज नाना सकाळी 2:30 ते 5च्या दरम्यान केव्हा तरी माझ्याजवळ येऊन अंथरुणावर येऊन बसतात आणि माझ्याकडनं तो संदेश लिहून घेतात. तो संदेश कोणत्याही पुस्तकात पाहिलेला नाही आहे, कुठेही कोणाचा ऐकलेला नाही आहे. नाना सांगतात, परमपूज्य नाना महाराज सांगतात, तो संदेश असतो आणि खाली श्री दत्त शरणम मम असं लिहिलेलं असतं. आणि आज 14 वर्ष झाली, याच्यात एकही दिवस खंड पडलेला नाही आहे. जळगावला एक मंत्री म्हणून मुलगा आहे, तो 8वीपर्यंत त्याला रोज ताप यायचा. तर त्याचा ताप नानांनी बरा केला आणि त्या मुलाने ह्या 13-14 वर्षाचे जेवढे काही नानांनी दिलेले संदेश आहेत ते सगळेच्या सगळे त्याने मला तयार करून आणून दिलेले, छापून आणून दिलेले. आणि त्याची मोठी सेवाच आहे नानांची आहे. आणि आजही दर 2 महिन्यानंतर तो अशा प्रकारचे जे संदेश आहे ते मला टाईप करून आणून देतो आणि ते आपल्याजवळ संग्रहित आहेत सगळेच्या सगळे. आणि रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारचा संदेश आहे, नाविन्यपूर्ण आहे सगळं. आणि त्याच्यामध्ये फक्त नामाबद्दलच लिहिलेलं आहे, दुसरं त्याच्यात काहीच नाही आहे. आणि अशा प्रकारे सगळं नानांनी खूप करून घेतलं आहे. एकदा 2005चा मे महिना होता. रात्रीचे 12-12:30 वाजले होते. जाग आली व हातपाय देऊन साधनेला बसलो होतो. मन स्थिर झाले आणि त्याच क्षणात माझ्या शरीरातून माझा आत्मा बाहेर निघाला आणि तो थेट कोल्हापूरच्या मंदिरात गेला. रात्री दरवाजे बंद होते. माझा आत्मा तेथे गेल्यानंतर सगळे दरवाजे आपोआप उघडले गेले. देवीचा मुख्य दरवाजासुद्धा उघडला गेला. माझा आत्मा देवीसमोर जाऊन नवार्णवाचा मंत्र म्हणत होता, जप करत होता, देवीवर कुंकुमार्चन करीत होता. ही क्रिया बराच वेळ चालली होती. नंतर तो आत्मा परत घरी जळगावला येऊन माझ्या शरीरात प्रवेश करता झाला. माझे डोळे उघडले. खूप आनंद येत होता. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. मी माझ्या हातांकडे पाहिले, परंतु हाताला कुंकू लागलेले नव्हते. नंतर जून महिन्यात मी व माझी पत्नी सौ विद्या नाशिकला गेलो. तिथे भाऊ महाराज अग्रवाल नावाचे एक मोठे आध्यात्मिक संत होऊन गेले. त्यांना ही हकीकत सांगितलं तर ते म्हणाले, हे सगळं सत्य आहे. तुम्ही सूक्ष्मात गेला होता, तुमचा देह जळगावलाच होता, म्हणून तुमच्या बोटांना कुंकू लागले नाही. आणि अशा प्रकारे नानांनी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा करून घेतलेल्या आहेत. काका हे छान आहे, कारण तुम्ही अशी ही डायरी लिहिली. दुसरा कोण व्यक्ती असेल जर डायरी लिहिली नसेल तर ह्या लक्षात राहणारच नाही. या अशा गोष्टी लक्षात न राहणाऱ्याच आहेत. नंतर नानांचे अनेक अनुभव सुद्धा या ठिकाणी लिहिलेले आहेत. नानांची एक डायरी आहे, ती अठरा 9/2005 पासून लिहायला सुरुवात केली होती. मला नानांचा अनुग्रह 6/5/1976 रोजी झाला आणि गुळवणी महाराजांचा अनुग्रह 13/8/1972 झाला. नंतर नानांनी कशा कशा प्रकारची सेवा करून घेतली हे सगळेच्या सगळं माझ्याजवळ लिहिलंय. कुठे कुठे दर्शनाला नेलं होतं. 12, 13, 14, 15 आम्ही यात्रेला निघालो होतो. सोनगिरकर, अविनाश सोनगिरकर. हे कुठल्या वर्षाचं आहे काका? हे 2006 जानेवारी. त्या दिवशी संक्रांत होती, मकर संक्रांत. आणि मला स्वप्नदृष्टांत झाला होता स्वामी समर्थांचा की तू अक्कलकोटला ये आणि अक्कलकोटला असा ये की त्या दिवशी रात्रभराची पौर्णिमा असेल. त्याप्रमाणे आम्ही पाहून गेलो होतो. तर ते नेमकी 14 जानेवारी 2006 हा दिवस होता. आम्ही सकाळी लवकर उठलो 2006ला त्या दिवशी आणि सकाळी लवकर 3:30ला उठून आम्ही मंदिरात जाऊन बसलो. महाराजांनी मंदिरात कुठे बसायचं ती सुद्धा जागा सांगितली होती. आसन घालून बसलो. सोळं नेसलेलं होतं. नंतर अंगावरती उपरणंसुद्धा होतं. आणि बरोबर 5 वाजता तिथे आरती चालू झाली. आणि आरती चालू झाली त्या दिवशी गर्दी खूप होती, अमाप गर्दी होती, कारण संक्रांत होती. त्यामुळे महाराजांच्या स्वामी समर्थ अक्कलकोटची गोष्ट आहे.
अक्कलकोटला खूप गर्दी होती आणि महाराजांच्या दर्शनाकरता खूप लोक आलेले होते. सकाळी बरोबर 5 वाजता जशी आरती चालू झाली तशी महाराज कमरेवरती हात ठेवून माझ्यासमोर येऊन उभे राहिले. फक्त लंगोटी लावलेली होती, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या, कानामध्ये कुंडलं घातलेली होती, डोक्यावरती एक टोप होता म्हणजे टोपी होती, ती अशी तिरपी मंदिराला जसा घुमट असतो त्या प्रकारची वरती टोपी होती. आणि मला म्हणतात की आता नामाचं महात्म्य सांगण्यासाठी गावोगाव फिरा. पण मी महाराजांना म्हटलं, महाराज माझ्या सद्गुरूंनी सांगितलं आहे की घराच्या बाहेर कुठे जायचं नाही आणि कुठे काही करायचं नाही. तर म्हटलं आपण एक सांगतात ते दुसरं सांगतात, तर मी काय करू? तर ते म्हणाले, तुमचे महाराज नाना महाराज सांगतात तेच ऐका आणि घरात बसूनच तुमच्याकडनं जी सेवा करता येईल ती करा. आणि आज हजारो लाखो लोक आपल्या या जळगावच्या घरी येतात आणि त्या ठिकाणी मंत्रजप करतात. मी कोणालाही मंत्रजप दिलेला नाही, मी गुरु नाही, मी गुरुपद कधीच घेणार नाही आणि मला त्याची आशा पण नाही आहे. मी नानांचा सेवक, त्यांच्या पायाजवळ राहणारा एक त्यांचा शिष्य या नात्यानेच मला जगायचं आहे. आणि आता माझं 77वं वर्ष चाललं आहे. या सेवेला जवळजवळ 53 ते 54 वर्ष झाली आहेत. नानांची सेवा अखंड चालू आहे आणि नानांनी खूप लिहून घेतलं आहे वेगळं वेगळं, कशा कशा प्रकारच्या यात्रा झाल्या वगैरे. आणि हे जवळजवळ 2013 सालापर्यंत नानांनी सगळंच्या सगळं लिहून घेतलेलं आहे. आणि माझ्याजवळ डायरी आहे, या डायरीमध्ये सगळं कसा जप झाला, किती माळा रोज करून घेतल्या, हे सगळं व्यवस्थित तारीखवार लिहिलेलं आहे. नंतर प्राण ब्रह्मरंध्रात कसा जातो वगैरे त्याचं सुद्धा विश्लेषण याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि जेव्हा प्राण ब्रह्मरंध्रात जाऊन बसतो त्यावेळेस मनोलय होऊन माझं शरीर एकदम शांत झालेलं असतं आणि 3-3, 4-4 तास रोज रात्री 10:30 ते 2-2:30 नाना ही साधना माझ्याकडनं करून देतात. तसं पाहायला गेले तर गुळवणी महाराज आणि नाना महाराज हे गुरुबंधूच आहेत. आणि गुरुबंधू असताना गुळवणी महाराजांनी अगोदरच देह ठेवला होता. जेव्हा त्यांनी मला साधना दिली गुळवणी महाराजांनी, तेव्हा 1972ची गोष्ट आहे. आणि त्या कालावधीमध्ये अफाट साधना झाली. रोज 8 ते 10 तास औदुंबराच्या झाडाखाली शेतीवरती ही साधना होत होती. त्यामुळे मला सगळ्या प्रकारच्या अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या. आणि त्या अष्टसिद्धीमध्ये माझं आसन 6-6, 8-8 इंच उंच होऊन जायचं आणि मला त्याचा त्रास व्हायचा. मला असं वाटायचं आपल्याकडनं काही वाईट घडलं तर म्हणजे कोणाला तरी द्यायला पाहिजे. आणि नेमकं 15 जानेवारी 74ला गुळवणी महाराजांनी देह ठेवला. मग आता हे कोणाकडे जायचं? तर त्याच कालावधीमध्ये 2074ला माझ्या वडिलांचे दोस्त नाना बोंद्रे म्हणून यांच्याकडे नाना महाराज आले होते. तर त्यांना पण बोंद्र्यांना पण माझी स्थिती माहिती होती. त्यामुळे त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की अरे तू विशूला घेऊन ये. तेव्हा मला विशू म्हणायचे. विशूला घेऊन ये आणि नानांच्या चरणावरती त्याला डोकं ठेवायला सांग. जसं आम्ही त्यांच्याकडे, मी वडील आणि आई नाना बोंद्रेंच्याकडे गेलो. नाना कॉटवर बसलेले होते. मी नानांच्या चरणावरती डोकं ठेवल्याबरोबर त्यांनी माझ्या पाठीवरती जोराची थाप टाकली आणि मला म्हणले, काय द्यायचं असेल ते आम्हाला देऊन टाका. म्हटलं मी नानांना सगळी हकीकत सांगितली. तर नाना म्हणे सगळं आम्हाला अर्पण करून द्या. आणि त्या क्षणामध्ये मी सगळं नानांना अर्पण केलं. नानांनी चरणावरती डोकं ठेवायला सांगितलं आणि त्या सगळ्या सिद्धी मी नानांना देऊन टाकल्या. आणि आज मी फक्त नामस्मरण हा एकच उपाय आहे जो साधनेचा आहे, त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देतोय. रोज साधारणपणे 10,000 जप तरी नाना महाराज दिवसभरात करून घेतात. अनेक लोक नानांच्या दर्शनाला येतात आणि सगळ्यांवर असीम कृपा नानांची आहे. नानांनी जेव्हा क्लास चालू केले तेव्हा नाना अंगाऱ्याच्या पुड्या द्यायच्या. पण मुलांची संख्या वाढायला लागल्यानंतर त्या पुड्या देणं बंद झालं. कारण भरपूर 400 विद्यार्थी होते आणि वर्षभराला 400 पुड्या तिथून देणं अशक्य होतं. त्यामुळे नानांनी मला अंगारा कसा तयार करायचा, त्या पुड्या कशा बांधायच्या ते मला सगळं शिकवलं. आणि त्या वेळापासून त्या पुड्या मी घरीच बांधतो. दरवर्षी साधारणपणे 5,000 पुड्या बांधल्या जातात, त्या मीच बांधतो. नाना माझ्याकडनं बांधून घेतात. आणि त्या पुड्या बांधत असताना गणपती सर्व शीर्ष, घोरात कष्टात, दत्तमाला मंत्र, नंतर मारुती स्तोत्र, रामरक्षा हे म्हणत आणि आपला नानांनी दिलेला जप श्री दत्त शरणम मम हा म्हणत त्या पुड्या मी बांधतो. आणि जवळजवळ 5,000 पुड्या दरवर्षी वाटल्या जातात. आणि जिथे जिथे पुडी जाते तिथे तिथे प्रत्येकाचं कल्याण होतं. कोणाला मुलबाळ होत नव्हतं, त्यांना मुलंबाळं झाली.
कोणी आजारी पडले, कोणाची लग्न होत नव्हती, कोणाला काही काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विकार होते, हे सगळे नानांच्या कृपेने, नानांच्या पुढीने, अंगाऱ्याच्या पुढीने बरे झाले. परवाचीच एक गोष्ट आहे. इथे जळगावला एक मारवाडी गृहस्थ आहे. त्यांच्या मुलीला खूप मोठा आजार झाला होता. जानेवारी महिन्यापासून तिला रोज जुलाब आणि वांत्या होत होत्या. तिला डॉक्टरांकडे ॲडमिट केलं होतं. तर मला पुण्याहून एक फोन आला एका ताईंचा की माझ्या भाचीला असं असं होत आहे, तर त्यांना मी तुमच्याकडे पाठवते. तर मी नानांच्या चरणाला लावून 2 अंगाऱ्याच्या पुड्या त्यांना दिल्या आणि त्यांना म्हटलं, एक पुडी तिच्या अंगावरती आत्ता गेल्याबरोबर फिरवा आणि एक पुडी तिच्या उशीखाली ठेवा आणि त्यातला थोडासा अंगारा तिच्या तोंडात घाला आणि म्हटलं मला सकाळी कळवा. ती सकाळी उत्तम झालेली असेल. आणि खरंच नानांच्या कृपेने जी मुलगी 5-6 महिन्यापासून आजारी होती ती एका दिवसात उठून बसली आणि त्या दिवशी ती चालायला पण लागली. आणि आज त्यांचा फोन आला आत्ताच की ती अन्नग्रहणसुद्धा करायला लागली आहे आणि तिचे जुलाब आणि वांत्या सगळ्या बंद झालेल्या आहेत. कालसुद्धा येऊन ते 2 पुड्या घेऊन गेले होते. आजसुद्धा त्यांना बोलवलेलं आहे. ते आजसुद्धा 2 पुड्या घेऊन जाणार आहे. हे असे अनेक उदाहरणं आहेत की नाना या सगळ्यांना संकटातून बाहेर काढतात आणि सगळ्या दूर नानांचं नाव आज अजरामर झालेलं आहे. आणि सगळेजण नाना नाना कृपा करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप भरपूर लोक करायला लागलेले. आणि जेव्हा जेव्हा कोणी माझ्याकडे येतं की बुवा आम्हाला अनुग्रह द्या, तेव्हा तेव्हा मी त्यांना सांगतो की इंदोरला जा, त्या ठिकाणी नानांचं मोठं घर आहे. तिथले आज जे आसनस्थ आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अनुग्रह देतील, त्यांच्याकडनं अनुग्रह द्या. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना नानांच्या दरबारात पाठवलं आहे आणि त्यांना तिथे अनुग्रह पण मिळालेले आणि सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. आणि असेच नाना सगळ्यांचं कल्याण करावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. काका एक सांगा, तुम्ही एक अशी जनरेशन आहे ज्यांनी नानांना प्रत्यक्ष सहवास लागलाय. बाकीची लोक आहेत ती नानांकडे गेली, त्यांनी आपलं गारणं मांडलं, नानांनी काही त्यांना सांगितलं, घरी निघून गेले. आता अशी जनरेशन आहे ज्यांनी नानांना बघितलं नाही आहे, पण नानांच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना होते. नाना त्यांचे काय मनोगत असेल ते पूर्ण करतात. पण तुम्ही त्यांच्या सानिध्यात राहिला इतके वर्ष, तुम्ही मात्र नानांचं व्यक्तिमत्व जरा सांगा. नानांचं राहणीमान खूप साधं होतं. नानांनी कधी बडेजाव केला नाही. नानांना गळ्यात हार घालून घ्यायला सुद्धा आवडायचं नाही. परंतु शिष्य परिवार मोठा होता आणि शेवटी असं झालं होतं की नाना थकले होते. तर नाना नेहमी ट्रान्समध्येच असायचे. त्यामुळे कोणी भक्त आला की नानांच्या गळ्यामध्ये हार घालायचा, पण नानांनी कधी त्याला नकार दिला नाही. नाना खूप शांत स्वभावाचे होते, कधी कोणाला रागवले नाही, काही नाही. आणि एक आम्ही असं आमच्या लक्षात आलं की नानांनी एखाद्याच्या अंगावरनं उजवा हात फिरवला तर त्याचं कल्याण त्वरित व्हायचं. पण नानांनी जर का कधी डावा हात फिरवला एखाद्याच्या अंगावर तर असं व्हायचं की त्याचं कल्याण व्हायला थोडासा उशीर लागायचा. मग आम्ही असं ठरवलं होतं की नानांच्या उजव्या हातामध्ये साक्षात भगवंतच बसलेला आहे आणि डाव्या हातामध्ये पण आहेच तो, परंतु डाव्या हाताने जे होतं काम नानांच्या त्याच्यासाठी थोडासा उशीर लागतो. आणि नाना नेहमी पांढरेच कपडे वापरायचे. नानांनी वेळोवेळी प्रसादरूपी मला धोतर दिलं आहे त्यांचं वापरायचं, नंतर त्यांचं उपरणं दिलेलं आहे, त्यांच्या निकॅप दिलेल्या आहे. नाना स्वतःच्या अंगामध्ये एक बंडी घालायचे. त्यांच्याकडे देवता नावाचे एक नानांचे शिष्य होते, नारायण देवता. ते सुद्धा तपस्वी होते. नानांचे कपडे तेच शिवायचे, तर त्यांनी शिवलेलीच ती बंडी आहे. नंतर नाना एक रुमाल, पांढरा रुमाल आपल्याजवळ सतत ठेवायचे. नानांना लाळ वगैरे यायची किंवा डोळ्याला पाणी यायचं, ते पुसण्यासाठी नाना स्वतःजवळ एक पांढरा रुमाल ठेवायचा. तो रुमालसुद्धा नानांनी प्रसादाचा आपल्याला दिलेला आहे. आणि त्या काळामध्ये तेव्हा नाना जवळजवळ 80-79 वर्षाचे होते. तर नानांचे हात खूप थरथरायचे. पण त्या काळात नाना स्वतःच्या हाताने अंगाऱ्याच्या पुड्या बांधायचे. आणि तिथे इंदोरला हिंदी वर्तमानपत्र यायचं, तर त्याचे कागद कापायचे नाना आणि त्याच्यामध्ये अंगाऱ्याच्या पुड्या बांधायच्या. तर त्यातली एक पुडी तरी आज माझ्याजवळ आहे शिल्लक. बाकीच्या पुड्या होत्या त्या माझ्या मुलींना आणि जावयांना वगैरे त्याचे ताईत करून घालून दिले. मी माझ्या गळ्यातसुद्धा त्याच पुडीचा ताईत घातलेला आहे आणि एक पुडी प्रसादाची म्हणून शिल्लक ठेवलेली आहे. काका एक सांगा ना, सत्पुरुषांचे कपडे जे बघितले ते पांढरे असतात. इवन तुम्ही शर्ट पॅन्ट तुमची पण पांढरीच असते. मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कलरमध्ये घेतलं नाही. हे पांढऱ्याचं काय आहे?
पांढरं हे चैतन्य आहे. पांढऱ्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा काय होते माहिती आहे का, परावर्तित केली जाते. ती जो गृहस्थ पांढरे कपडे वापरतो त्याच्याजवळ खूप मोठ्या प्रकारची ऊर्जा असते आणि ती ऊर्जा दुसऱ्याला देण्यासाठी म्हणून हा पांढरा शुभ्र रंग फार महत्त्वाचा आहे. सूर्य हा जेव्हा प्रकाशतो तेव्हा त्याचासुद्धा जो रंग आहे, त्याचा किरणांचा रंग हा सुद्धा पांढरा शुभ्रच आहे आणि त्याच्यातनंच आपल्याला ही सगळी ऊर्जा मिळते. आणि हे जे सद्गुरू आहेत, नानांसारखे सद्गुरू, गुळवणी महाराजांचे सद्गुरू किंवा गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरू किंवा दिढे मामांसारखे सद्गुरू, हे सगळे नेहमी पांढरेच कपडे वापरतात, कारण त्यांना आपल्या जवळची ऊर्जा लोकाला द्यायची असते. पांढऱ्या रंगाचा अर्थच असा आहे की ऊर्जा स्वतःजवळ न ठेवता ती परावर्तित करणे, आणि ही परावर्तित केली जाते आणि म्हणून पांढरा रंग हा श्रेष्ठ आहे. नानासुद्धा कायम पांढऱ्या रंगा ते यतीच होते. अहो, नानांनी कोणत्याही प्रकारचे भगवे कपडे घातले नाही, म्हणजे पांढऱ्या रंगातले यतीच होते. आणि आम्ही स्वतः पाहिलेलं आहे डोळ्यांनी. म्हणजे नाना कधी कधी दत्त स्वरूपात दर्शन द्यायचे. मोठं आघात लीला होती ती, पण हे कोणाला सांगणार. आणि या कलियुगामध्ये, या 21व्या शतकात त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण हे सगळं मी लिहून ठेवलं आहे तुमच्यासमोर आणि त्या दिवशीचं लिहिलेलं आहे, म्हणून थोडंसं तरी तुम्ही तरी त्याच्यावरती विश्वास ठेवू शकाल. तर आता कोणी, मी जर नुसतं सांगितलं असतं तर कोणी याच्यावरती विश्वासच ठेवला नसता. 1987ची पुस्तकं आहेत त्यांच्याकडे डायरेक्ट. ते नानांची कृपा आहे. 1976 पासून आहे. अच्छा, 76 पासून. हो हो. हे बघ, 1978. ओके. आणि मला अनुग्रह मिळून 2च वर्ष झालेली होती. तेव्हा बरंच लिहून ठेवलं आहे सगळं. आणि नानांच्या अनुभवाच्या तर खूप डायऱ्या आहेत, पण आता ते अनुभव खूप आहेत आणि एका वहीमध्ये मी ते सगळे अनुभव संकलित पण केलेले आहेत. काका, याच्याबद्दल काही पुस्तकं वगैरे छापली का तुम्ही? नाही नाही, अजिबात नाही. कारण पुस्तकं छापण्यासाठी इंदोरची परवानगी घ्यावी लागते. हां. आणि ते परवानगी देतील का नाही देतील, मी घाबरट माणूस आहे आणि मला मोठेपणा अजिबात नको आहे. मी लोकहिषणा आणि वित्तहिषणा याच्यापासून खूप लांब राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे हजारो लोक येतात आहो, आणि कोणी पेढे आणतं, कोणी पैसे ठेवतं, कोणी वस्त्र आणतं, पण आम्ही फक्त नानांच्या चरणाला लावून तो त्यांना प्रसाद म्हणून परत देऊन देतो. एकही पेढा, एकही फळ आपल्या घरात कोणी आणलेलं ठेवत नाही. अगदीच एखादा गृहस्थ आला की नाही नाही काका तुमच्यासाठी एक फळ ठेवा, तर फक्त फळ ठेवतो आम्ही. बाकी पैसे, अडके किंवा वस्त्र हे सगळे ज्याचे त्याला परत देऊन देतो. आणि अनुग्रह देणं हा प्रकार आमचा नाहीच आहे. आम्हाला गुरुपद हे नकोच आहे आणि गुरुपदाच्या मी विरोधात आहे. कारण गुरुपद घेणं म्हणजे अगदी निखारा, तळपता निखारा हातात घेण्यासारखा आहे. कारण त्या निखाऱ्याचा चटका फार लवकर लागतो. म्हणून गुरुपद कधी घेऊ नये. कारण मी पाहिलेलं आहे अनेक नानांसारखे सत्पुरुष यांना नंतर काय काय अडचणींना तोंड द्यावं लागलं. रामकृष्ण परमहंस सद्गुरू होते, त्यांना शेवटी कॅन्सर झाला. आगाशे काकांसारखे सद्गुरू होते, त्यांना शेवटी कॅन्सर झाला. गोंदवलेकर महाराजांचे सत्पुरुष होते, त्यांना सुद्धा दमा झाला. आणि हे सगळं का होतं, तर सगळ्या शिष्यांच्या व्याधी हे सगळे सत्पुरुष आपल्याकडे घेतात आणि शेवटचा कालावधी त्यांचा फार दुःखात जातो. नानांचा सुद्धा शेवटचा कालावधी अत्यंत दुःखातला होता. त्यांच्याकडे पाहिलं पण जायचं नाही, कारण त्यांचं वय त्या काळात 97 वर्षाचं होतं. आणि 97, नानांनी 97 वर्षाचे असताना ठेवलाय. 14 एप्रिल 1993, 16 एप्रिल 1993 त्या दिवशी नानांनी देह ठेवलाय आणि नागपूरला देह ठेवलाय. काका, एक सांगा ना, हे माझं एक समजूत आहे, माझ्या ओव्हर पिरियड ऑफ टाइम डेव्हलप केलेली, की कुठलाही सत्पुरुष असतो ना, मी त्याला स्पर्श करत नाही. त्यांच्या पायाखालची जी भूमी असते त्याला नमस्कार करतो. कारण मी एक ऑब्झर्व केलं आहे की जर तसं केलं ना, तर त्यांनी जी कमवलेली जी सिद्धी असते, त्यांचा जो पुण्य त्यांनी साठवून ठेवलं असतं, तो समोरचा व्यक्ती घेऊन जातो. असं काय आहे का? असं आहे की हे जे सत्पुरुष झाले, या सत्पुरुषांना भगवंताने जे जे दिलंय ते त्यांनी वाटण्यासाठी म्हणून स्वतःजवळ ठेवलं होतं. तर त्यांच्या चरणावरती ते प्रत्येकाला डोकं ठेवू द्यायचे. त्यामुळे काय व्हायचं, त्यांच्याजवळ असलेलं जे काही त्यांनी साठवलेलं पुण्य, कारण रोजच ते साधना करायचे
आणि ती साधना ते प्रत्येकाला वाटायचा प्रयत्न करायचे. म्हणजे नानांनी समजा 100% साधना केली ते 101% ते वाटायचे आणि पुन्हा रात्रभरात दिवसभरामध्ये साधना करून तेवढंच परत ते स्वतःच्याजवळ साठवून ठेवायचे. आणि अशा रीतीने हे सत्पुरुष सगळे सत्पुरुष आहेत की जे आपल्याजवळ काही साठवून ठेवत नाही आणि ते प्रत्येकाला वाटायचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येक सत्पुरुषाच्या जीवनामध्ये असाच प्रसंग आला आहे की शेवट त्यांचा हा अत्यंत वाईट स्थितीत झालेला आहे. कारण का तर लोकांना आपल्याजवळचं सगळं त्यांनी वाटलं आणि शेवटी असं असतं की भोग हे भोगूनच संपवावे लागतात. या सत्पुरुषांना सुद्धा हे भोगच होते आणि त्यांनी भोगूनच शेवटी ते संपवले आणि ते आत्मानंदात आणि रामरायामध्ये किंवा दत्त महाराजांच्यामध्ये विलीन झाले. काका पण एक सांगा, मला विचारण्याचा उद्देश असा होता की जसा एक व्यक्ती साधक आहे, त्यांनी तो चॉईस आहे, समोरच्या सत्पुरुषाने चॉईस तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही त्याच्या चरणावरती डोकं ठेवा, पण आपण तो करावं का? आपला स्वार्थ आहे का त्याच्यात? असं आपण पाय असतं पडतो की तेव्हा काही लोक जे असतात ते स्वार्थाने पण येतात, पण काही लोक असतात ते प्रेमाने येतात. या सत्पुरुषांच्या चरणाला आपल्या डोक्याचा स्पर्श व्हावा आणि त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा एवढ्यासाठी पण येतात. पण काही लोक असतात की ज्यांना काही मागणी करायची असते आणि ही मागणी जी असते ना, ही जेव्हा सत्पुरुषाजवळ शिल्लक राहते ते तर प्रत्येकाची मागणी पूर्ण करतातच, पण त्यांना त्याचा त्रास पण भोगावा लागतो. एखादी व्यक्ती अशी येते की मला खूप बरं नाही आहे, माझा आजार तुम्ही बरा करा, आणि तो सत्पुरुष सहजतेने म्हणून जातो की हो अरे होईल ना तुझं बरं, उद्याच तुला बरं वाटायला लागेल, आणि ते बरं वाटायला लागतं. पण त्याचा त्रास काही क्षणापुरता का होईना त्या सत्पुरुषांना तो त्रास सहन करावाच लागतो, कारण त्यांनी ते पद घेतलेलं असतं आणि त्यांच्याजवळ भगवंताने तेवढ्यासाठीच त्यांची निर्मिती केलेली आहे की नाही तुम्ही हे सगळं करायचं आहे आणि लोकांची दुःख हरण करायची. काका एक सांगा, थोडंसं पर्सनल आहे, मला कोणी सांगितलं की तुमच्या पायावरती पण चदरा उठलेले आहेत. हो आहेत ना, भरपूर आहेत. कारण हजारो लोक नमस्कार करायला येतात आणि बारीक बारीक टिक्के माझ्या पायावरती साधारणपणे अर्ध्या याच्यापर्यंत उठलेले आहेत. पण मी कोणाला नमस्कार करायला नाही म्हणत नाही. आपण नाही म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की हा फारच मोठा झाला, याच्याजवळ हा आपल्याला येऊ देत नाही. आणि आपण जे आहोत ना, आपण साधे मानव आहोत. आपण माणसं जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर आपण त्यांना नमस्कार करू दिला नाही, त्यांनी जर आपल्या पायावरती डोकं ठेवलं नाही, तर त्यांना काय वाटतं की नको यांच्याजवळ जाणं चांगलं नाही आहे. मग ते घाबरतात, आपल्या जवळ यायला घाबरतात. मग आपल्याजवळ जो ठेवा आहे तो आपल्याला वाटायचा आहे, बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे मी वाटायचा प्रयत्न करतो. नाना एक उदाहरण द्यायचे बघा, जात्याचं उदाहरण द्यायचे. नाना म्हणे की जेव्हा दळायला जुन्या काळामध्ये स्त्रिया बसायच्या तेव्हा जात्यामध्ये त्या धान्य टाकायच्या आणि त्या जात्याला मध्यभागी एक खुंटा होता. तर त्या खुंट्याच्या जेव्हा दाणे टाकले जायचे तेव्हा जातं भरडलं जेव्हा जायचं तेव्हा सगळ्याच दाण्यांचं भरड व्हायचं, त्याचं पीठ व्हायचं. परंतु काही दाणे असे होते की जे त्या खुंट्याच्या जवळ चिकटून बसायचे. मग नाना म्हणायचे अशा प्रकारचा जो खुंट्याच्या जवळ चिकटून बसलेला दाणा आहे ना, तसा शिष्य व्हायला पाहिजे, म्हणजे तो लांब जात नाही, संसारात भरडला जात नाही. आणि कदाचित मला पण असं वाटतं की मला पण नानांनी न भरडता त्या जवळ बसवूनच त्यांच्याजवळ कायमस्वरूपी ठेवून घेतलेलं आहे. त्या दाण्याच्या स्वरूपात मी अजून सुद्धा नाण्यांच्या चरणाजवळच त्यांच्या धुळीमध्येच लोळतोय. काका एक सांगा, आता नाना महाराजांची पुस्तकं मला कुठे भेटली नाही. हो. त्यांचा चरित्राबद्दल माहिती जी आहे ती बोलून अशी कोणाकडनं ऐकलेली व्यक्ती, जसं तुमच्याकडनं खूप गोष्टी समजल्या. आता नाना महाराजांनी सांगितलेली उपासना जी होती ती तुम्ही एकदा ह्याच्याबद्दल थोडासा उल्लेख केला होता, पण नामस्मरणवरती त्यांचा भर इतका का होता? सगळ्यात सोपी उपासना ही नामस्मरणाचीच आहे. कारण सर्वसाधारणपणे ज्या व्यक्ती येतात त्या गरिबीतल्या वगैरे अशा व्यक्ती नानांच्याकडे भरपूर यायच्या. मग नाना कोणाला यात्रेला किंवा पैसा खर्च करायला नाही लावायचे नाना, किंवा कोणाला पारायणाला बसायचं आहे किंवा कोणाला कुठे जायला सांगायचे किंवा काही करायला सांगायचे, तर नाना नाममंत्राचा जप साधारणपणे प्रत्येकाला द्यायचे. आणि नानांनी फक्त एक संप्रदाय सांभाळला नाही, त्यांनी दत्त संप्रदाय, ते स्वतः दत्त संप्रदायाचेच होते, पण त्यांनी अनेकांना रामरायांचे पण मंत्र दिलेत, हनुमंताचे मंत्र दिलेत, महादेवाचे मंत्र दिलेत, देवीचे मंत्र दिलेले आहेत आणि अनेक प्रकार श्रीकृष्णाचे मंत्र दिलेले आहेत.
अनेक प्रकार गणपतीचे मंत्र दिलेले आहेत. नानांनी प्रत्येक देवतेचे मंत्र दिलेले आहेत. त्यामुळे नाना हे सर्वस्व होतं. नाना म्हणजे साक्षात तो तेजाचा गोळाच होता, ज्या तेजाच्या गोळ्यातून आपला जन्म झालेला. काका, एक याच्यामध्ये हल्ली एक असा प्रश्न समोर आला होता की नामस्मरण केल्याने काय आपण मृत्यूयोग किंवा अकाली मृत्यूयोग असा टाळू शकतो का? आणखीन त्याचे नामस्मरणाने काही नेगेटिव्ह ज्या गोष्टी असतात त्या आपण रिव्हर्स करू शकतो का? नक्कीच होतं. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे. जितकं जितकं नामस्मरण घ्याल, नामस्मरण घ्यायच्या 4 पद्धती आहेत. तर त्या पद्धतींमध्ये कोणतीही एक पद्धत तुम्ही वापरली तर त्या पद्धतीने जर तुम्ही नामस्मरण अखंड करत राहिलात, आणि नामस्मरण करण्यासाठी त्याला वेळ काळ तंत्र वगैरे काही लागत नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण मोजूनच करायला पाहिजे असा काही कोणाचा उद्देश नाही आहे. नामस्मरण सतत करत राहा, केव्हाही करा. पण नामामध्ये एवढी ताकद आहे की सगळ्या प्रकारच्या व्याधी, उपव्याधी किंवा सगळ्या प्रकारची कष्ट किंवा तुम्हाला झालेल्या काही इजा किंवा तुमच्यावर आलेली संकट ही सगळी नामस्मरणाने त्वरित दूर केली जातात. त्याला काही कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये तुम्ही जर एकाच दिवसापुरता नामस्मरण केलं तर ते चालत नाही. त्याला बराचसा कालावधी लागतो आणि ज्याच्यात सातत्य आहे त्याचं दुःखहरण हे लोक, मोठे संत लोक हे जरूर करतात. नानांची महती तर होतीच. नानांनी काही स्तोत्र दिली होती. नंतर नानांनी नामजपावरती तर खूपच भर दिला. प्रत्येकाला ते नामजपात सांगायचे. काका, आता समजा मला आता नामजप करायला बसायचं आहे. माझ्याकडे मी असं कोणी मला गुरु भेटलं नाही किंवा गुरु मी शोधला नाही की गुरु माझ्यापर्यंत पोचले नाही, काही बोला त्याच्यात. पण मग जर माझ्याकडे असं कोणी मला गुरुमंत्र दिला नाही, नामजपाचा मंत्र दिला नाही, तर मी एक असा स्वतः चूज करून असं करू शकतो का? हो, तुम्ही कोणत्याही देवतेची तुमचा आवडता देव जो आहे त्या देवतेचं सतत नामस्मरण केलं तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल. गुरु करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आणि आता तर नाना असं सांगायचे की आता हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये तुम्ही भगवंताच्या जवळ राहायचा प्रयत्न करा आणि भगवंताची आराधना करा. तुमचा आवडता जो भगवंत आहे त्याचं तुम्ही सतत चिंतन करा, नामस्मरण करा. आणि एकोहम, एकच एक नाम आयुष्यभर ठेवा. एखाद्याला काय होतं माहिती आहे का, कोणी रामाचा जप करतो, कोणी श्रीकृष्णाचा जप करतो. तर तशी 2 व्यक्ती समोरासमोर बसले आहेत आणि एकाला विचारलं का रे तू कशाचा जप करतो, तर तो म्हणतो रामाचा. दुसऱ्याला विचारलं तर तो म्हणतो मी श्रीकृष्णाचा जप करतो. पण रामाचा जप करतो त्याचं लवकर कार्य होतं, श्रीकृष्णाचा जप करतो तो म्हणतो माझं कार्य अजून व्हायचं आहे. तर मग याला कारण का, तर रामनामाचा जप केल्यानंतर त्याचं जे कर्म होतं ते कर्म लवकर संपुष्टात आलं, संपलं, म्हणून त्याचं लवकर काम झालं. पण श्रीकृष्णाचा जप करताना त्या माणसाचं कर्म थोडंसं जास्त होतं, वाईट कर्म, त्यामुळे ते संपायला थोडा उशीर लागला. त्यामुळे दोन्ही देवांची नामस्मरण करणं हे पुण्यकारकच आहे. आणि हे प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून आहे. जितका नामजप तुम्ही जास्त कराल तितकी तुमच्यावरची संकट लवकरात लवकर दूर केली जाते. संकट हे भोगावंच लागतं. कर्म हे भोगावं लागतं. हो. म्हणजे नामजपाने संकट टळणार नाही. ते हलकं होईल आणि ते सहजतेने तुम्हाला भोगता येईल, सहजतेने ते निघून जाईल. पण ते भोगावं तुम्हाला, त्याचा त्रास तुम्हाला सहन करावाच लागणार आहे. आणि तुम्ही कितीही केलं तर तो त्रास हा होणार म्हणजे होणारच आहे. बघा, नामस्मरण करताना 4 पद्धती आहे नामस्मरणाच्या. हो. तर ही एक एक स्टेप्स पुढे जायला पाहिजे की आपण फक्त एक घेऊन त्याच्यावरती करायचं? नाही, तुम्ही पहिले जी आहे ना ती वैखरीने आहे, नंतर मध्यम आहे, नंतर पश्चंती आहे आणि नंतर पर आहे. तर तुम्ही पहिले वैखरीने सुरुवात करा आणि एकदा तुम्ही जोरात नामस्मरण करायला सुरुवात केली की आपोआप हळूहळू तुमची स्टेप वाढत जाईल आणि तुम्ही परापर्यंत जाऊन पोहोचाल. त्याच्यासाठी तुम्हाला काही करावं लागणार नाही आहे. हे सगळं आपोआप घडणाऱ्या क्रिया आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करतात ना तेव्हा भगवंत साक्षात तुमच्या जवळ, तुमच्या हृदयातच बसलेला आहे. त्यामुळे तो तुमच्याकडनं या सगळ्या क्रिया आपोआप करून घेणारच आहे. आणि काका, मला ना हल्लीच आपण तुमच्या जिकडे सत्संग झाला होता त्या काकांना परत भेटलं होतं. बरं, एक मिनिट, त्यांचं नाव विसरलो. केळकर काका. काका, मी केळकर काकांना भेटलेलो पुण्यामध्ये. त्यांनी मला पराचं सांगितलं की
तुम्ही नुसतं एकदा जरी नाव घेतलं तरी भगवंत तुमच्या समोर प्रकट होऊ हो, शकतात. आणि असंच आहे. जेव्हा माणूस हळूहळू नामस्मरण करत करत परापर्यंत पोचतो ना, तेव्हा साक्षात भगवंत त्या ब्रह्मरंध्रात बसलेला असतो आणि तो सांगतो की आता तू दमला नाम घेऊन घेऊन, आता मी तुझ्यासाठी नाम करतो आणि तू माझं नाम ऐक. आणि तो भगवंत आपल्यासाठी नामस्मरण करतो. तो आपण ऐकायचा असतो आणि त्यावेळेस तुमची शुद्ध हरपलेली असते. तुम्ही म्हणजे जवळजवळ बेशुद्ध अवस्थासारखंच असतं ते, आणि फक्त आपण ऐकायचं काम करायचं असतं. आणि ते ऐकता ऐकता तुम्हाला एक नाद येतो, त्याला ब्रह्मनाद असं म्हणतात. आणि तो ब्रह्मनाद खूप उत्तम असतो. ज्याला ब्रह्मनाद यायला लागला, आता सुद्धा मी आपल्याशी बोलतोय आणि माझ्या कानामध्ये ब्रह्मनाद सतत चालू आहे. याचा अर्थ असा की तो भगवंत माझ्यासाठी त्या ब्रह्मरंध्रात बसून आज सुद्धा, तो आत्ता सुद्धा, या क्षणाला सुद्धा तो माझ्यासाठी नामस्मरण करतो. अशी अवस्था यायला पाहिजे. आणि याच्यासाठी खूप कालावधी लागलाय. 54 वर्षाचा कालावधी मी याच्यासाठी तपस्या केलेली आहे आणि ती करवून घेतली आहे. मी नाही केलेली, ती महाराजांनी करवून घेतली. काका, याच्यामध्ये ना मी आणखीन एक अशी समजलं मला की जे अशा पराला पोचतात ना, त्यांचे छातीचे ठोके पण बंद नामजपासारखे होतात. हो, नामजपासारखे सतत प्रत्येक ठोक्यातून नामजपच बाहेर येतो. आणि काही काही वेळेला तर असं होतं की तुमचा श्वास सुद्धा बंद पडून जातो. 2-2 तास तुमचा श्वास बंद पडलेला असतो, तरी तुम्ही जिवंत असता. आणि हे सगळं या नामाचंच महात्म्य आहे. काका, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. नाही, आपण आलात. मी खरंच देवमाताचं खूप धन्यवाद करतो. देवमाताच्या सगळ्या लोकांना माझा साष्टांग नमस्कार. आणि फातर्पेकर दादा, आपण आलात, पुण्याहून जळगावपर्यंत आलात, खरोखरीच तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आमचा सगळ्यांचा साष्टांग नमस्कार. आणि तुमच्याकडनं नाना महाराज खूप मोठं कार्य करून घ्यावं ही नानांच्या चरणी मी प्रार्थना करतो. जय नाना. जय नाना. नाना महाराज की जय. 1976 साली नानांनी स्नेहलतागंजमध्ये जे नवीन घर घेतलं, त्या घराचं रिन्युएशन चालू होतं. त्या काळात मी शेती करायचो. फाल्गुन महिना होता. शेवटचे 15 दिवस फाल्गुनातले होते. नानांनी बोलवलं होतं सेवेकरता पाणी मारायला, तर मी गेलो होतो. नंतर चैत्रशुद्ध प्रतिपदा आली. त्या दिवशी रिन्युएशन चालूच होतं नानांच्या घराचं. तर आता नानांच्या घरामध्ये स्वयंपाकघरात जाण्याचा जो दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या वरती एक आसारी आलेली होती. त्या आसारीला मला नानांनी त्या दिवशी गुढी बांधायला लावली. दुपारच्या वेळेला आम्हाला श्रीखंड आणि पुरीचं जेवण दिलं आणि नंतर नाना आराम करायला गेले. आराम करायला गेल्यानंतर 4 वाजता परत आले. एका खोलीत बसले आणि त्या खोलीत बसल्यानंतर नागपूरची वगैरे मोठी मोठी श्रीमंत मंडळी आलेली होती. सगळेजण बसले होते. मी सुद्धा त्या ठिकाणी धोतर नेसून बसलो होतो. नानांनी मला सांगितलं, पुढे या श्रीखंड्या. मग मी त्यांच्याजवळ गेलो, म्हणे मांडी घाला. आणि मग मी त्यांच्याजवळ मांडी घालून बसलो. मग त्यांनी त्यांचे दोन्ही पाय माझ्या दोन्ही मांड्यांवर ठेवले आणि मग मला रडायला यायला लागलं. डोळ्यातनं अश्रुपात व्हायला लागला. मी नानांचे पाय दाबायला लागलो. थोड्या वेळानंतर काय वाटलं नानांना, नानांनी माझ्या डोक्यावरनं आणि पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाले, श्रीखंड्या, आज काय तुम्हाला मागायचं आहे ते आमच्याकडनं मागून घ्या, आम्ही तुम्हाला सगळं देऊ. मला खूप रडायला यायला लागलं. नाना, तुम्ही सगळंच दिलंय, आनंद दिलाय, प्रेम दिलाय, आणखीन काय मागायचं तुमच्याकडे? आता मला म्हटलं काहीच नको. नाही म्हणे, आज तुम्ही मागा काहीतरी, आम्ही तुम्हाला नक्की देऊ. मग नानांच्या चरणाकडे माझं लक्ष गेलं. मला वाटलं की आपण नानांच्या पादुका मागाव्या. मग नानांना म्हटलं, नाना तुम्ही नक्की द्याल? तेव्हा ठामपणे विचारलं गेलं होतं. ही चुकीच होती तसे पाहायला गेले तर, कारण नाना सद्गुरू, मी त्यांचा शिष्य. पण शिष्य आणि गुरुतलं नातं हे काही वेगळंच असतं. त्यामुळे मी निश्चयाने विचारलं, नाना नक्की द्याल ना मला? त्यामुळे हो, मागून तर बघा तुम्ही. म्हटलं, नाना बघा बरं, तुम्ही नाही म्हणून द्या. नाही नाही म्हणे, तुम्ही मागा. मग म्हटलं, नाना तुमच्या रोजच्या वापरातले पायातले जे जोडे आहेत ते मला तुम्ही प्रसाद म्हणून द्या. तर नानासुद्धा चकित झाले होते की याने काय मागितलं आपल्याला. मग त्यांनी सुनबाईला बोलवलं, वहिनी अगा श्रीखंड्या काय मागतोय? तो काय मागतोय? तर मी म्हटलं, मला नानांचे जोडे हवे, नानांनी सांगितलंय मी देणार आहे म्हणून. तर म्हणे, मग तिला मी आई म्हणायचो. तर ती म्हणाली की द्या ना नाना, तो तुमचा श्रीखंड्या आहे, तो अजन्म त्याची सेवा करेल. आणि आता जवळजवळ 49-50 वर्ष झाले हे बूट आपल्याजवळ आहे आणि त्याची अखंड सेवा चालू आहे. आणि हा दुसरा एक आहे,
जळगावला एक नानांचे भक्त होते. त्यांनी नानांच्या चांदीच्या पादुका बनवल्या होत्या. तर नानांच्या पायाचे ठसे कसे घ्यायचे, तर मग कोणाला सांगायचं. मग त्यांनी सांगितलं विशू करेल, मला विशू म्हणायचे. मग त्यावेळेस नानांचे पाय एका कागदावर ठेवून पेन्सिलीने त्यांच्या पायाच्या सगळ्या रेघोट्या काढल्या आणि त्याप्रमाणे पादुका बनवल्या. आणि त्या ज्यांनी बनवल्या त्यांना विनंती केली होती की तुम्ही हे घेऊन जातात हा कागद, पण तुमच्या पादुका तयार झाल्यानंतर हा कागद मला परत करा. आणि ते आज आपल्याजवळ प्रसाद रूपाने आहेत. काका जरा हे पादुका दाखवा ना. हे जीर्ण झाले ना पूर्ण, म्हणजे त्यांनी खरंच वापरलेल्या त्या. त्यांना वापरलेल्या आहे त्या बघा. म्हणजे याला किती 50 वर्ष झाली त्याला असतील? 50 वर्ष झाली. तर नानांनी वापरूनच 3-4 वर्ष वापरले असतील हे बूट, कारण ते रोज चालायला जायचे सकाळी. त्यामुळे हे बघा सगळं झिजलेलं आहे. आणि आता ते 50 वर्षा पण त्या मनाने खूप चांगल्या टिकल्या आहेत त्या. कारण त्याला आम्ही काचेची पेटी पण करून घेतली आहे. त्याच्यावर धूळ बसू देत नाही. 15 दिवसानंतर एकदा त्याला बाहेर काढतो, त्यांना रुमालाने, कोरड्या रुमालाने पुसतो, त्याला अत्तराचं लेपन करतो आणि परत त्याच्यामध्ये ठेवतो. काका आणखीन काही काही गोष्टी इकडे ठेवलेल्या, जरा त्या दाखवा ना. हो. नानांनी वेळोवेळी काही त्यांचे शरीरावरचे ते वापरायचे जे कपडे, ते कपडे दिले. हे आहे ते नानांचं धोतर आहे. हे आहे ते नानांचं उपरण आहे. हे आहे ते नाना जी बंडी घालायचे. नानांच्याकडे देवता नारायण नावाचे एक शिष्य होते. ते नानांचे कपडे शिवायचे. ती ही बंडी आहे, ही नानांनी रोज वापरायची ती ही बंडी आहे. नंतर नाना वयस्कर होते, तर त्यांचे गुडघे दुखायचे. त्या निकॅप पण नानांनी दिलेल्या प्रसादाच्या. तिसरं, नानांना कधी लाळ वगैरे यायची, डोळ्यातनं पाणी यायचंय, तर नानांनी हा त्यांचा एक रुमाल जो जवळ असायचा तो पण दिलाय. आणि या वस्तू अजूनपर्यंत मी 50 वर्षात धुतल्या नाही आहेत. कारण त्या जर धुतल्या तर त्याच्यातलं सगळं जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा निघून जाईल. म्हणून ती आहे तशा कंडिशनमध्ये ठेवलेल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नानांचं ही अंगाऱ्याची पुडी आहे. ही पुडी त्यांनी स्वतःच्या हाताने बांधलेली आहे. इंदोरला हिंदी वर्तमानपत्र यायची आणि नाना स्वतःच्या हाताने हिंदी वर्तमानपत्र कापायचे, त्याचे चतकोर तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये ही पुडी बांधायची. आणि नानांच्या अशा 20-25 पुड्या होत्या माझ्याजवळ त्या काळच्या ठेवलेल्या. पण माझ्या मुलींची लग्न झाली, मग जावई नाती आल्या, त्यांना प्रत्येकाला ही पुडी तायतात घालून प्रत्येकाला एक एक पुडी दिली आहे. आणि आता ही एक पुडी प्रसादाची म्हणून ठेवली आहे. आणि एक पुडी आहे ती माझ्या खिशात आहे. ती दाखवतो मी आपल्याला. माझं ते पाकिट आणलं, पैशाचं पाकिट. काका ह्या पादुकांचं सांगा ना. तुम्ही लास्ट टाइमला सांगितलेलं की तुमच्या शेतामधल्या ज्या पादुका होत्या त्या ह्याच का? हो, याच त्या पादुका आहे. या पादुकाच्या आतमध्ये आता वरतून चांदीचं वेष्टन लावलेलं आहे. त्याच्या आतमध्ये दगडाच्या पादुका आहेत. आणि या दगडाच्या पादुका रोज त्याची पूजा व्हायची. मी शेतावरच राहायचो. त्या 72 साली स्थापन झालेल्या आहेत. वाबगावकर शास्त्री म्हणून भोर जिल्ह्यातले एक प्रवचनकार जळगावला यायचे. त्यांचे 18,000 श्लोक भागवताचे मुखोद्गत होते. तर त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या शेतामध्ये औदुंबराचं झाड आहे, त्या औदुंबराच्या झाडाखाली या पादुका नेऊन ठेव. हा एक जोड तयार केला होता. पाथरी नावाचं गाव आहे पिटनेरच्या जवळ, आमच्या शेताच्या जवळ. तिथे या पादुकांचा जोड तयार करून तिथे ठेवला होता. आणि पूर्ण साधना त्या पादुकांच्या समोरच झालेली आहे माझी. ही जवळजवळ 1.5-2 वर्षाची साधना इतकी अफाट होती की 10-12 तास मी या पादुकांच्या समोर बसून गुळवणी महाराजांनी दिलेली शक्तिपात योगाची साधना करायचो. तर माझं आसन साधारण 6 ते 8 इंच उंच होऊन जायचं. आणि मला त्या काळामध्ये अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या, पण त्या मला कोणाला तरी द्यायच्या होत्या. आणि त्याच काळात नेमक्या गुळवणी महाराजांनी 15 जानेवारी 1974ला देह ठेवला. त्यामुळे कोणाला देता आलं नाही. तर त्या काळात नाना महाराज जळगावला आले होते माझ्या वडिलांच्या मित्राकडे. तर त्यांनी मला तिथे घेऊन गेले आणि नानांच्या चरणावरती डोकं ठेवलं. तर नाना मला म्हणतात, काय झालंय तुला, काय काय प्राप्त झालंय ते आम्हाला दे. त्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं सगळी हकीकत. माझी अशी अशी हकीकत आहे, मला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या मला कोणाला तरी द्यायच्या आहेत.
तर म्हणे आमच्या चरणावरती डोकं ठेवा आणि त्या आम्हाला अर्पण करा. आणि एका क्षणात त्या सगळ्या त्यांना दिल्या आणि माझं आसन पुन्हा जागेवरती होतं. आणि ही नानांची मूर्ती आहे. ही पण जवळजवळ 79 सालची नानांची मूर्ती आहे. तर तिथे धार नावाचं एक गाव आहे इंदोरच्या जवळ, धार संस्थान आहे. तर तिथे फडके स्टुडिओ म्हणून आहे. त्या फडक्यांनी नानांची मार्बलची मूर्ती नानांच्याच आकाराची, नाना बसल्यानंतर जेवढा आकार होता तेवढ्याच आकाराची मूर्ती बनवली आणि नानांना दर्शनासाठी बोलवलं होतं की नाना मूर्ती पाहायला तुम्ही या. नानांच्याकडे दर्शनाला गेलो, तिथे दर्शनाला गेलो धारला. तर नानांना खूप आवडली ही मूर्ती. मग आम्ही तिथून चहा पाणी वगैरे झाल्यानंतर घरी आलो. मग आम्ही जळगावचे 4-5 जण एकदम गाडी करून गेलो होतो. त्यावेळेस नानांना आम्ही संध्याकाळी विनंती केली की नाना आम्हाला पण मूर्त्या बनवायची परवानगी द्या. तर नाना म्हणे एकदम 3 मूर्त्या बनवाव्या लागतील. तर मग 3 मूर्त्या कोणाकरता, एक आपल्याकरता बनवली, एक इथे महाजन म्हणून होते त्यांच्याकरता बनवली आणि एक नानांच्या घरी देण्यासाठी म्हणून बनवली. तर महाजनांची आणि आपली मूर्ती सारखी आहे, एकाच आकाराची आहे. आणि नानांच्याकडे दिलेली मूर्ती आहे ती थोडी मोठी आहे. इथे वरती त्या पादुका तिथे वरती असतात. हे सगळी आमची कुलस्वामिनी वगैरे आहेत. गणपती आहे. गणपतीची मूर्ती 100 वर्षापूर्वीची आहे. दत्ताची मूर्ती जवळजवळ 50-55 वर्षापूर्वीची आहे. ती गणपतीची मूर्ती छोटी मूर्ती आहे ना, ती 100 वर्षापूर्वीची आहे, पंजोबांच्या वेळची आहे. हा, तुम्हाला गणपतीची उपासना आहे ना हो. चालू? आणि ही दत्ताची मूर्ती मी आणलेली आहे लग्न झाल्यानंतर. हा नानांचा फोटो, हा गुळवणी महाराजांचा फोटो. आणि हे आता आमच्याकडे बुध बृहस्पतीचं व्रत असतं श्रावणामध्ये. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते अमावस्येपर्यंत बुध बृहस्पतीचं पूजन असतं, ते करतात. काय सगळं असं साधना कक्ष आहे आणि ते खूप साधना झालेली आहे. रोजची संध्या, गायत्री, मानसपूजा हे रोज सकाळी न विसरता इथे होतं. आणि आता 77 वर्षाचं वय आहे, पण त्याच्यामध्ये खंड नाही आहे. आणि आपल्या लोकांना नानांनी मुद्दामून सांगितलंच आहे की रोज संध्या करायची, नंतर गायत्री करायची आणि मानसपूजा करायची. त्याप्रमाणे नियमाने होती. नाना करवून घेता येत त्याच्यामध्ये नानांची बांधलेली. आणखीन दुसरा पण दाखवतोय. नानांच्या पादुका, नानांचं पदक आणि नानांच्या अंगाऱ्याची पुडी असलेली आहे. हा रोज गळ्यात असतो. नंतर ही माळ आहे. गाणगापूरला जेव्हा भूमिपूजन झालं नानांच्या साधना भवनचं, तेव्हा नानांचा हात लावून ही माळ विकत घेतलेली गळ्यात घालण्यासाठी. हे किती वर्ष झाली बघायला. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा